त्यांना आपला शेअर करा. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम अचानकपणे मी म्हणजे 5 मिनिटापूर्वी मी उभा राहिलो होतो तरी पण सरांनी मला नंदुकर सरांना दिलेला कॉल मला दिला त्याबद्दल धन्यवाद. आणि काकडे सरांना क्षमस्व की तुमचा कॉल मला दिला गेला, त्यामुळे काकडे सर प्लीज रागू नये आमच्यावरती. त्यांच्या पायाला इजा होती ते आम्हाला माहिती आहेच. नाही, त्यांच्या पायाला कास लागलेला होता म्हणून मी स्वतःहून दिलं नाही, कारण वाढवा व्हायला नको म्हणून. कसं आहे, सर जरी डेअरिंग करत असले पण पायाला इजा व्हायला नको, रक्तप्रवाह व्हायला नको यासाठी. यस, एकदम बरोबर सर, काय हरकत नाहीये सर. धन्यवाद. आणि माझ्याबरोबर स्पॉटलाइट केले सर्व गुरुमाऊलींचे, माता भगिनींचे, सगळ्यांचे धन्यवाद, ज्यांनी असा आपला अमूल्य असा वेळ दिवसातला 1 तासभर आपल्या स्वतःच्या शरीरासाठी निरोगी राहण्यासाठी दिला, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद. तिसरी गोष्ट की असा छानसा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी उपलब्ध करून दिला असे सुनील सर, लीना शिरसाट मॅडम, त्यांनाही फार छान असं मोठं धन्यवाद आहे, ज्यामुळे आम्ही आमचं निरोगी आयुष्य जगत आहे, परंतु बऱ्याच लोकांना सुद्धा त्याचं निरोगी आयुष्य द्यायचा फार मोठ्या अतोनात पद्धतीने आम्ही प्रयत्न करत आहोत. पहिली गोष्ट, माझं नाव आहे सुनील चंद्रकांत दवटे, बऱ्याच लोकांना परिचयाचं आहे. पहिली गोष्ट, गेली 8 महिन्यापासून मी या कालवरती आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे की 3 महिन्यामध्ये मी वजन कमी केलं. जवळजवळ 17 ते 18 किलो 88 वजन होतं माझं. मी 71 ते 72 वरती आयडियल वेटला आलो. त्यानंतर मी थोडं कमी अंडरवेटला पण गेलो आणि आता मी मसल बिल्डअप करत आहे. आता सध्या माझं जवळजवळ 71च्या आसपास आहे. हाईटच्या हिशोबाप्रमाणे प्रॉपर आयडियल वेटला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोक बोलतात की बाबा वेट कमी झाल्यानंतर अरे ते परत पावडरी खाऊन बंद केलं का परत वजन चढतं वगैरे, अशा काही गोष्टी. असं काही नसतं. पहिली गोष्ट म्हणजे ते म्हणतात की मी सोडून दिलं की त्याच्यामुळे माझं वजन वाढलं. अरे पण तुम्ही काय सोडून दिलं? सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात त्यामध्ये आपली चुकी आहे. मी कोणाला उद्देशून बोलत नाही, पण आपली चुकी म्हणजे काय की प्रथम म्हणजे तुम्ही व्यायाम करायचं सोडून दिलं. दुसरी गोष्ट, सकस आहार खायचं सोडून दिलं, म्हणून तुम्ही तुमचं परत वजन वाढवलं. हे सगळ्यात 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. जे कोणी, कारण आम्ही तसं लोकांचे बरेचसे रिप्लाय ऐकले होते म्हणून आम्ही पुढे मागे करत होतो की खरंच कॉलवर आहे की नाही चांगलं वगैरे, परंतु स्वतः अनुभवलं. गेले 5 महिने कंप्लीट झाले, आयडियल वेटला सुद्धा झालेलं नाही, 1 किलो वजन सुद्धा वाढलेलं नाही. फक्त एक टाइम वर्कआउट करतो आणि सकस संतुलित आहार करतो आणि सगळं खातो. नवीन लोकांसाठी आहे, ज्यांनी जरी अजून माइंड मध्ये असेल ना, अरे यार परत ते खाल्लं, यांनी सांगितले चपाती खाऊ नये, तांदूळ खाऊ नये, गहू खाऊ नये, असं काय तेलकट खाऊ नये असं काही नाही म्हणे. परत सांगतो, आयडियल वेटला आल्यानंतर सर्व खाऊ शकतात, पण तुम्हाला इथे एक प्रॉपर टेक्निक सांगितली जाते ज्यामुळे तुमचं वजन वाढत नाही. टेक्निक प्रॉपर फॉलो करा. सर्वात महत्वाचं म्हणजे किती वयोमान असेल तुमचं, तरी पण जो तुमचा आरोग्य सल्लागार आहे त्याच्याशी विद्यार्थी दशेमध्ये वागा. का माहितीये? कारण लहान मुलांपासून सुद्धा आपण शिकतो. इथं आरोग्य सल्लागार त्या मार्गातून गेलेला आहे, त्यामुळे त्याला प्रॉपरली फॉलो करत तुमच्या सदृढ निरोगी शरीरासाठीच तो इथे आलेला आहे. हे म्हणणं आहे माझे. मी शिफ्ट लोक पण बरंच म्हणतात की टाइम नाही. मला तर हसासं वाटतं की जर तुझ्याकडे टाइम नाही मग तू जगणं पण मुश्किल आहे, कारण तुला जगायला काय, मरायला पण टाइम नाही, मग काय फायदा काय? देवाने तुला आपल्याला जन्म याच्यासाठी दिलेले की तू काहीतरी चांगल्या गोष्टी कराव्या, बरोबर? स्वतःसाठी कराव्या, दुसऱ्याची वाईट नाही करता येईल तरी चालेल, पण दुसऱ्याला थोडंफार मदत तरी करता यावी. मग याचा अर्थ असा आहे की मी शिफ्ट ड्युटी मध्ये असताना सुद्धा मला बरेचसे एक्सक्युजेस देता आले असते की बाबा मॉर्निंग, सेकंड, नाईट मला नाही जमत वगैरे, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की सर्वांनी आपल्या स्वतःच्या शरीरासाठी टाइम काढावा लागेल, तर तुम्ही व्यवस्थित राहू शकता. नाहीतर नंतर ज्या वेळेला वेळ निघून गेली असेल तर त्यावेळेला तुम्हाला तुमचा पैसा टाकून सुद्धा तुमचं शरीर तुम्हाला मिळवता येणार नाही, आणि डॉक्टर कोणत्याही रोगाची गॅरंटी घेत नाही. लक्षात ठेवा, ऑपरेशन थिएटर मध्ये जायच्या वेळेला एक कन्सेंट लेटर तो लिहून घेत असतो. त्यावेळेला त्याच्यावर लिहिलेलं असतं की मी हे ऑपरेशन करत आहे, वी विल नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर एनी मिसहॅप हॅपन व्हाईल ड्युरिंग ऑपरेशन, आणि त्याच्यावर आपली साईन घेतली जाते. हे लक्षात ठेवा. त्यामुळे आपणच आपल्या शरीराचा चांगला सुदृढ करण्यासाठी प्रयत्न करावा. त्याबरोबर माझे फायदे असे झाले की माझं वजन तर कमी झालं. बाय डिफॉल्ट तर वजन कमी होतं, सगळ्यांचंच कमी होतं. तो प्रॉपर अथवा करू अथवा नको करू थोडंफार कमी वजन नक्कीच होतं, त्याबद्दल काही शंकाच नाहीये. दुसरी गोष्ट, त्याबरोबरचे बरेचसे त्यांचे आजार दूर होतात. माझा आजार असा दूर झालाय की माझे डोक्यावरचे केस जे
गळायला लागले होते, गळणे बंद झाले, त्यांनी हलके हलके थोडंसं काळे व्हायला सुरुवात झालेली आहे. जास्त नाही पण थोड्या प्रमाणामध्ये. हा प्रकार आहे, हा परिणाम पूर्णपणे सकस आहाराचा आहे. सकस आहार काय, तर तुमच्या आरोग्य सल्लागाराशी प्रॉपरली विचारविनिमय करून कसा घ्यायचा ते विचारून घ्या. तिसरी गोष्ट, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता. शिफ्ट ड्युटी केली, 23 वर्ष मी कंटिन्युअसली वर्किंग करतो. तर डोळ्याखाली सर्कल, काळे सर्कल येणे, स्किन रफ होणे आणि पित्ताचा त्रास, या सगळ्या त्रासातून मी फक्त सकस संतुलित आहार आणि हे व्यायाम याच्यामुळे मी बाहेर पडलेलो आहे. आणि सर्वात महत्वाचा गोष्ट, 2012 ते 13 सालापासून 2012-13 मध्ये मी एका ऍक्सिडेंट मध्ये घाटामध्ये मला एक 10-15 फूट हाईट वर मी बाईक पूर्ण खाली पडलो होतो आणि माझ्या अंगावर बाईक पडली होती. त्यामुळे माझे मणके L3, L4, L5 हे पूर्णपणे लंबार वर्टिब्रे जे आपल्या माकड हाडाच्या वरती असतात, ते तिन्ही माझे मणके झीज झाली होती 25% प्लस त्यातली गादी सुद्धा क्रॅक होऊन स्लिप डिस्क झाली होती. अक्षरशः 15 दिवस मी हॉस्पिटलमध्ये ट्रॅक्शनवर म्हणजे वजन लावलं होतं आणि 1 वर्षभर मी माझा कमरपट्टा होता वयाच्या 32व्या वर्षी, 31-32 वर्षी. तर त्यामुळे माझं अक्षरशः म्हणजे डोळ्यामध्ये पाणी आलं होतं त्यावेळेला की बाबा काय करायचं, कारण अक्षरशः नैसर्गिक विधी आपल्याला जो करायचा ते करायला सुद्धा मला पायाने परपटत जावं लागायचं होतं. परंतु त्यावेळेला मग डॉक्टरांनी मला बाईक बंद करायला सांगितली, वजन उचलायचं नाही, त्यानंतर डायरेक्टली बेंड व्हायचं नाही खालच्या बाजूला वगैरे. गव्हर्नमेंट सर्वंट असल्या कारणामुळे बऱ्याचशा गोष्टी मी आमच्या कंपनीला पण देतो की त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी ऍडजस्ट करून दिल्या आणि मी लॅबमध्ये फक्त मला काम करायला सुविधा दिली, बाकी फील्डवरची काही कामं दिलेली नाही. मी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये काम करतो खतांच्या केमिकल प्रोडक्शन मध्ये, परंतु केमिकलचा एवढा कंटिन्युअसली 8 तासाचा पूर्णपणे भरपूर पोल्युशन असतं, त्यामध्ये सुद्धा या गोष्टी करत असताना मला ज्या वेळेला मी हा योगा केलं सॉरी सर, फिजिओथेरपी केल्यानंतर 1 वर्ष कमरपट्टा लावला होता. त्यानंतर योगा पण केलं. योगा केल्यानंतर सुद्धा, आणि योगाचं मी स्वतः असं जसं आता आपण प्लॅटफॉर्मवर शिकतो तसं मी योगा आमच्याकडे गाणगापूर माधवबाग आहे अशा ठिकाणी मी बऱ्याचशा लोकांना मी योगाचा ट्रेन पण करत होतो. तरी सुद्धा माझं वजन कमी होत नव्हतं आणि नाही योगामुळे मी पाठीला हे एवढं रिलीफ जाणवत नव्हतं. मी योगाला अजिबात दोष देत नाही. योगा तो त्याच्या ठिकाणी योग्यच आहे, परंतु तुमच्या बॉडीतलं आतलं विसरण आणि पूर्णपणे आतले जे संस्था आहेत आपले सगळे ऑर्गन त्याला मेंटेन ठेवायचं काम करतो. परंतु वजन फारसं कमी होत नाही त्याने. अंबिका योग कुटीर म्हणून फार प्रसिद्ध आहे, निकम गुरुजी यांचं पूर्णपणे मी करत होतो, त्याने काही फरक पडला नाही. शेवटला ज्या वेळेला मला हा कॉल मला ज्या व्यक्तीने दाखवला तो माझ्यासाठी फार त्रयस्थ पर्सन आहे, माझा त्यांची काही ओळख नाही. मी त्यांना लिफ्ट दिली होती आणि त्यांच्यावर मी विश्वास ठेवून ही गोष्ट केली. कारण का कसं असतं ना की बरेचसे प्रकार करून आपण म्हणतो ना करून भागलो आणि देव लागलो असं म्हणतात ना, तशातली गोष्ट. बऱ्याचशा गोष्टी आपण करून होतो, पण शेवटचा इलाज म्हणून चला यावर विश्वास ठेवतो आणि चालू करतो. अशा त्रयस्थ माणसावर म्हणजे अनिल विस्पुते साहेब जे माझे आरोग्य सल्लागार आहेत, पर्सनली कन्सल्ट करतात, त्यांनी मला हा मार्ग दाखवला. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि करत गेलो त्यांच्यावरती. सुरुवातीला 15 दिवस आपलं शैतानी दिमाग मी वापरलं की बाबा एवढं काय केलं आणि आता काय विषय, हा माणूस माझ्यासाठी वेगळा विषय सांगणार आहे असे लोक बरेच मनामध्ये म्हणतात आणि पळून जातात, नको रे बाबा कशाला उगाच. तसं मी केलं होतं सुरुवातीला 15 दिवस, पण माझं नुकसान करून बसलो. नवीन लोकांना सांगणं एवढंच आहे की त्याला फक्त तुमचं आरोग्य पाहिजे, बाकी काय पाहिजे ना. तो त्याच्या लाईफ मध्ये सेट आहे, त्याला एक चांगला मार्ग मिळाला, तो दुसऱ्याला सांगायचा प्रयत्न करतोय. त्याने मला सांगितलं. 15 दिवसानंतर मी त्याला प्रॉपरली फॉलो केलं. प्रॉपरली सकस संतुलित आहार, डाएट प्लॅन सहित प्रॉपरली न चुकता 3.5 महिने 2 टाइम वर्कआउट, 2 टाइम आहार आणि डाएटचा पूर्णपणे फॉलो केला. बरोबर 3 महिन्यामध्ये माझं 17.5 किलो 17.5 ते 18 किलो वजन कमी झालं आणि तेव्हापासून मी आयडियल वेटला आहे. आणि आता सुद्धा 1 टाइम वर्कआउट, कधी जमलं तर कधी 2 टाइम, पण 2 टाइम सकस आहार कंपल्सरी घेतो. तर मला आहाराची किंमत कळालेली आहे. परत लोकांना अजून एक गोष्ट सांगायची, लोक म्हणतात की आहार भरपूर महाग आहे. मी त्यांना तुम्हाला एक क्लू सांगेल. तुम्ही आतापर्यंत एकदा बरेचसे क्लू सांगतो, प्रॅक्टिकल लेवलला सांगतो. लोक म्हणतात ते फार भरपूर आहार महाग आहे. एकच सांगतो, तुम्ही ज्या वेळेला हॉटेलमध्ये जाता, स्वतः जाता किंवा फॅमिली घेऊन जातात, किती तुमचा खर्च होतो हॉटेलमध्ये 1 टाइम मध्ये, तेवढं मला सांगा. आपल्याला फक्त 4-4.5 रुपये प्रॉपरली, आपल्याला जर व्यवस्थित डिस्काउंट मध्ये घ्यायचं असेल तर आपण आपल्या शरीराला डिस्काउंट मध्ये घेऊ शकतो.
इथे तुम्ही मेडिकलला जर गेला तर साधा MRI, CT स्कॅन, सोनोग्राफी जरी काढायची म्हटलं तरी 4,500-5,000 हजारापासून जवळजवळ 11-12 हजारापर्यंत तुम्हाला MRI काढावा लागतो. आणि एकदा ती लाईन सुरू झाली का त्यावेळेला आपण विचार करत नाही, कारण ती आपल्याला गरज असते का आपल्याला पैसे, त्यावेळेला लाखो रुपये खर्च करतो. सेम प्रकार मी पण माझ्या लाईफ मध्ये केला होता. माझ्या घरामध्ये माझ्या आईंचा रिझल्ट पण आहे, ज्यांच्या गुडघे दुखत होते. एक लेफ्ट साईडचा गुडघा दुखायचा बंद झालाय, पण उजव्या बाजूचं थोडंसं आहे. सॉरी, हे सगळं गोष्ट आहे. माझी मिसेस सुद्धा हे करते. आफ्टर डिलिव्हरी नंतरचं जे बरंचसं पोट आहे, गेले 12-13 वर्षापासून बऱ्याचशा लेडीजचं जात नाही, पण इथे ह्या व्यायामामुळे पूर्णपणे हे पोट आतमध्ये गेलेलं आहे. असा त्यांचं वजन 8-9 किलो कमी झालेलं आहे गेले 3.5 ते 4 महिन्यामध्ये. प्लस माझी मुलं आहे, दोन्ही मुलं माझी पूर्णपणे सकस संतुलित आहार घेतात, डायनोशेक घेतात. माझे पूर्ण फॅमिली हा सकस आहार घेते आणि प्रॉपरली निरोगी आयुष्य आहे. गेले 5-6 महिन्यापासून आम्ही कोणत्याही डॉक्टरकडे खास शरीरासाठी आपण कुठेही जात नाही. त्यामुळे फार शतशः आभार या कॉलचे. आणि मॅक्झिमम टू मॅक्झिमम लोकांना हा आरोग्याचा मार्ग देण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करतो आहे, तो सुद्धा आरोग्य मार्गदर्शनाच्या अंडर खाली. धन्यवाद सर, मला हा वेळ दिला आणि स्पॉटलाइट दिल्याबद्दल. बघा, आणि माझ्याबरोबर सर्वच जे गुरु माऊली आहेत, सगळेच माता, बंधू, भगिनी, सर्वांचे सुद्धा आभार. की काही माझे स्टेप वगैरे काही चुकले असेल तर कृपया मला माफ करा काही. आणि एक लहान लेकरू या हिशोबाप्रमाणे मला पदरात घेऊन मला तुम्ही 1 पाऊण तास ते 1 तास सहन केलं, त्याबद्दल शतशः कोटी नमन. धन्यवाद. रामकृष्ण हरी. यस यस यस, खूप छान असा रिझल्ट आहे सरांचा, अमेझिंग. कारण पूर्ण फॅमिली त्यांच्या मातोश्री जर बघितल्या सायंकाळच्या कॉलवर असतात. सर, आईंचं वय वर्ष किती आहे? आईंचं 67 आहे, 66-67. तरी सुद्धा एकट्या असतात त्या, तरी सुद्धा वर्कआउट करतात. कधी सासू सुना दोघं असतात, पण प्रॉपरली वर्कआउट करणार म्हणजे करणार, कारण त्यांना आपल्या कॉलचा आणि आहाराचं महत्व कळालेलं आहे म्हणून त्या. यस, बहुत बढिया सर. आता जाणार आहोत आपण भाग्यश्री मॅम, भाग्यश्री पवार मॅम, कामशेत. येस, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. मॅडम, कुठून आहात, बॅकग्राऊंड काय करतात आणि आपल्या एनर्जीचा राज सांगायचं मॅम. मी कामशेट वरून आहे. माझा एनर्जीचा राज माझ्या हातात आहे. येस, बघा मॅम दाखवतायत सकस संतुलित आहाराचा ग्लास. हे नाही तर काही नाही. येस येस. आणि मॅम वजन किती कमी केलंय? मी एका महिन्यामध्ये 15 kg कमी केलं. ऐकलं? किती? 15 kg वेट लॉस केला एका महिन्यामध्ये. अमेझिंग रिझल्ट आहे, खूप छान. आणि मॅमचा स्पीड बघितला असेल, कारण मी आज मुद्दामून मॅम घेतलंय, कारण स्पीड बघितला होता, जबरदस्त स्पीड होता. येस, आणि स्पॉटलाइट जर वर्कआउट केलं तर नॉनस्टॉप 1 मिनिट सुद्धा, 1 सेकंद सुद्धा थांबत नाहीत मॅम. अमेझिंग असं वर्कआउट असते. थँक्यू सर. येस येस, खूप छान मॅम. अमेझिंग असं वर्कआउट आणि अमेझिंग असा रिझल्ट आहे एका महिन्यामध्ये 15 kg. वाव, बहुत ही बढिया. मॅम, आरोग्य द्यायला चालू केलंय? सर चालू आहे, 1-2 कॉलिंग मध्ये चाललंय त्यांचं. एक करायचंय सगळ्या सदस्यांना आहे. आपला मागे एक पिक्चर आलेला होता, सगळ्यांनी बघितलेला असेल, आमिर खानचा. आपण फक्त 3 लोकांना सांगायचंय,